मी प्रणाली भोंड राऊत DK स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत विदर्भातील नवे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ कलावंत प्रफुल्ल माटेगावकर दादा. नमस्कार, मी प्रफुल्ल माटेगावकर. सर्वप्रथम मी आपले धन्यवाद व्यक्त करतो की आपण आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये गप्पा मारायला तुम्ही मला बोलवलं. हो हो अगदी, आणि खूप खूप आपलं सुद्धा स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. तसा माटेगावकर हे जे नाव आहे हे अख्ख्या महाराष्ट्रालाच माहिती आहे. प्रफुल्ल दादांचा परिचय सुद्धा खूप मोठा होता, पण तरी काही ठळक बाबी इथे मला नमूद कराव्याशा वाटतात की दादांचं गेली 30 वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात म्हणजे संगीत, नाट्य आणि साहित्य क्षेत्रात खूप म्हणजे एक खूप मोठं योगदान आहे. तसेच सध्या संध्या छाया हे एक व्यावसायिक 2 अंकी नाटक सुद्धा त्यांचं सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या थोर क्रांतिकारकांचा इतिहास उलगडणारे काही एकल प्रयोग सुद्धा ते करतात. तर त्यातील आहे की सह्याद्रीतील 7 रत्ने, आम्ही चाफेकर, क्रांतिरत्न वासुदेव फडके इत्यादी कार्यक्रम. तसंच विशेष म्हणजे की 2024 साली प्रकाशित झालेली त्यांची लघु कादंबरी कृष्णार्पण एक भावकथा ही प्रकाशित झाली आहे. त्यासाठी सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो आणि अनेक पुरस्कार दादांच्या खात्यात जमा आहेत. याच्या पलीकडे अजून खूप मोठा परिचय आहे, पण तो आता वेळेअभावी आम्ही इथेच थांबवतो. असा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचा धनी असलेला प्रफुल्ल माटेगावकर दादा आज आमच्या सोबत आहेत. पण ते जरा नाटक, साहित्य आणि संस्कृती आणि इतिहासाचे ते अभ्यासक असल्यामुळे इतिहास वाया, तर एका वेगळ्या विषयावर म्हणजे पसायदान परिसर एक पर्यटन स्थळ याबद्दल आपल्याशी बोलायला ते आलेले आहे. म्हणजे पसायदान हे काय आहे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याचं वैशिष्ट्य काय आहे हे तुम्हाला आता मी बोलताना काहीच कळत नाही की प्रणाली काय बोलते. पण असं असतं की मनुष्याला जीवन सुफळ आणि संपूर्ण करायसाठी अनेक मंत्र असतात दादा, पण त्यातला एक महत्वाचा मंत्र म्हणजे भटकंती, अर्थातच पर्यटन. आपण आपल्या धकाधकीच्या लाईफ मधून वेळ काढतो तो फिरायला जायला, म्हणजे आपण त्याला प्राधान्य देत असतो. मग महाराष्ट्रात अशी अनेक स्थळं आहेत, म्हणजे ऐतिहासिक आहे, धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि नैसर्गिक सुद्धा आहेत. पण मग ह्या सगळी गुणवैशिष्ट्य असलेली जर एखादं स्थळ आपल्या नागपूर पासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर असेल, मग तर काय म्हणजे मस्त मजाच ना. म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आपल्याला सहज आपली संडेची सुट्टी मजेत घालवता येईल. तर तेच जाणून घेऊया की पसायदान परिसर हे काय आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय. आणि मग आपल्याला शैक्षणिक सहल असो किंवा महाविद्यालयीन अभ्यास दौरा असो किंवा एखाद्या संडेला आपल्याला आपल्या कुटुंबासमवेत, मैत्रिणींसमवेत ज्येष्ठ नागरिकांची सहल असो, किटी पार्टीची सहल असो, ती आपल्याला जर तिथे जायचं असेल तर ते का जावं, कसं जावं, या सगळ्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन करायसाठी प्रफुल्ल दादा खुद्द स्टुडिओत आलेले आहेत. तर जाणून घेऊया पसायदानबद्दल. तर दादा माझा पहिला प्रश्न असा आहे की पसायदान ही संकल्पना कोणाची आहे, ती कशी सत्यात उतरली? कसं आहे की मुंडले एज्युकेशनल ट्रस्ट हे नागपूरकरांकरता खूप मोठं नाव आहे शैक्षणिक क्षेत्राचा विचार केला तर. बरोबर. तर मुंडले एज्युकेशनल ट्रस्टच्याच मुंडले साहेब आणि त्यांच्या मिसेस म्हणजे अनुराधाताई मुंडले यांची ही मूळ संकल्पना आहे. आणि शैक्षणिक क्षेत्रात असल्यामुळे विद्यार्थ्यांना काहीतरी आपण वेगळं देऊ शकतो आहे का, अच्छा, ह्या विचारांनी त्यांनी पसायदान परिसराची निर्मिती करायचा विचार केला. आणि आपल्याला माहिती आहे की इतिहास आज पुस्तकांमधून किती शिकवला जातो. बरोबर. तर तो विचार करून त्यांनी विद्यार्थ्यांच्या सहलीकरता हा पसायदान परिसर बनवलेला आहे. आणि अतिशय वेगळ्या संकल्पनेवर तो सगळा परिसर घडलेला आहे. आणि या पसायदान परिसराचे मार्गदर्शक होते रामभाऊ पुजारी. बर. कारण तिथे फक्त
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेच नाही तर ज्ञानेश्वरांची भव्य 40 फूट उंच मूर्ती आहे. म्हणजे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे किल्ले, हा म्हणजे तिथे कसं आहे, त्याचे प्रतिकृती आहे. हा तिथे 6 किल्ल्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जसे जसे ते किल्ले येत गेले. अच्छा, म्हणजे जर का आपण विचार केला की महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला बरोबर. तर तिथे शिवनेरी आहे. मग पहिला गड जिंकलेला तोरणगड, अच्छा, तोरणगडाची आहे. मग तोरणगडावर जे धन सापडलं त्या धनाचा वापर करून महाराजांनी मुरुंबदेवा देव नावाचा एक डोंगर होता त्याच्यावरती राजगड किल्ल्याची निर्मिती केली की जी 24 वर्ष महाराजांची पहिली राजधानी होती. बापरे. आणि त्याच्यानंतर सिंहगड, मग रायगड आणि महाराजांनी पहिल्या दगडापासून उभारलेला सिंधुदुर्ग जो समुद्रातील किल्ला आहे, ह्या प्रतिकृती आपण तिथे साकारल्या आहेत. आणि म्हणूनच म्हणतो आपण तिथे की बाबा ज्या लोकांना इतिहासाची अध्यात्माची आवड आहे त्या लोकांनी आवर्जून तिथे भेट द्यावी. त्यांना काहीतरी नक्की वेगळा विचार तिथे मिळेल. बरोबर. पण म्हणजे ही जबाबदारी मग तुमच्याकडे कशी काय आली? म्हणजे तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात आणि आम्ही तुमच्या प्रतिकृती फेसबुक मधनं बघतोय की तुम्ही राम मंदिराची सुद्धा प्रतिकृती बरोबर. कसं झालं की एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्यामुळे आपल्या इथे नागपुरात दिवाळीत किल्ले बनवायची अतिशय फार सुंदर परंपरा आहे. आणि याचं श्रेय आपण रमेश सातपुते यांना द्यायलाच हवं, कारण त्यांनी ती आवड सगळ्या पोरांमध्ये जागृत केली. आणि तेव्हा मी अर्थात लहानपणी आमचे बाबा किल्ले वगैरे करायचे, पण त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा म्हटल्यानंतर मी काल्पनिक किल्ले बनवायचो आणि मोठे मोठे काल्पनिक किल्ले करायचो आणि त्यात नंबर वगैरे यायचा. पण सातपुते काका मला म्हणाले की प्रफुल्ल तुम्ही एकदा शिवकालीन किल्ला करा. अच्छा. आणि मग मी विचार केला की चला करूया. काही वेगळं पण असतं तर? काय म्हटलं? वेगळे पण असतं शिवकालीन? वेगळे पण म्हणजे काल्पनिक किल्ला म्हणजे आपण आपल्या कल्पनेप्रमाणे तो बनवतो. म्हणजे त्यात आपण कडेलोट दाखवतो, मग त्याच्यामध्ये आपण राजसदर दाखवतो, एखादी नदी वाहताना दाखवतो, बरेचदा रेल्वे ट्रॅक दाखवतो, तो बोगद्यातनं जातोय वगैरे वगैरे. म्हणजे आपल्या कल्पनेचा तो सगळा खेळ असतो. पण शिवकालीन किल्ला म्हटला की ते मॉडेल असतं. बरं. जसं आर्किटेक्ट लोक एखाद्या घराचा पर्स्पेक्टिव्ह किंवा मॉडेल बनवतात, हे किल्ल्याचं मॉडेल करणं त्याच्याकरता मग अभ्यास करणं गरजेचं होतं. बरं, सगळ्यात गंमत म्हणजे तुला सांगतो प्रणाली, तेव्हा आपल्याजवळ जे उद्धव ठाकरेंनी काढलेले टॉप व्ह्यूज जे आहे ते फोटोग्राफर असल्यामुळे त्यांनी हेलिकॉप्टर मधनं किल्ल्यांचे बर्ड्स आय व्ह्यू काढलेले. हे आपल्याला सगळे नंतर मिळाले, पण आधी या गोष्टी जेव्हा मी किल्ल्यांचे मॉडेल्स करायचो तेव्हा या उपलब्ध नव्हत्या. तेव्हा आम्ही काय करायचो, आर्किओलॉजी डिपार्टमेंटकडनं आम्ही त्या किल्ल्याचा नकाशा घ्यायचो. मग किल्ल्यांचे अभ्यासक जे आहे म्हणजे जसे प्र.के. घाणेकर झाले, यांची पुस्तकातनं तो एक नकाशा काढायचा, त्याचा मोठा प्रिंटआउट घ्यायचं आणि मग तिथे मी माझं इंजिनिअरिंग टेक्निक लावलं. की फॉर एक्झाम्पल आपण समजा आपल्याला राजगड बनवायचा आहे, तर राजगडाच्या पायथ्याशी असलेलं गाव म्हणजे वेले गाव, तर त्या वेले गावाला 0 नंबर द्यायचा. मग दिंडी दरवाजा 1.5, मग नंतर राज सदर 1.55, असं वेगवेगळे करत ते मार्किंग्स करायचे. म्हणजे थोडक्यात त्या किल्ल्याचा कंटूर त्या मॅपवर बनवायचा आणि प्रत्येक ठिकाणून तिन्ही बाजूचे फोटो काढत जायचं. म्हणजे समजा उदाहरणार्थ रायगडाच्या टकमक टोकावरनं महादरवाजाचा फोटो काढलाय, तर महादरवाजातनं टकमक टोकाचा फोटो काढलेला आहे. यातनं मी ते मॉडेल डेव्हलप करायचो आणि हे मी घरी ट्रकनी मटेरियल आणून करायचो. बरोबर. आणि काय झालं की तेव्हा म्हणजे नागपूरकरांकरता ती एक नवीन गोष्ट होती, कारण त्याच्यात परफेक्शन होतं. बिईंग अन इंजिनियर, मी मग काय करायचो, ओरिजिनल किल्ल्याचे फोटोग्राफ्स डिस्प्ले करायचो आणि माझ्या मॉडेलशी तुम्ही कम्पेअर करा, त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करायचो. आणखीन भावनिक एक माझी गोष्ट अशी होती की मी जेव्हा प्रत्येक किल्ल्यावर जायचो तेव्हा त्या किल्ल्याचा इतिहास तिथे वाचायचो. की जसा महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक झाला तर तो राज्याभिषेकाचा प्रसंग मी तिथे वाचायचो. त्यामुळे काय व्हायचं, ती गोष्ट माझ्या मनात अशी मुरायची आणि तिथल्या किल्ल्यावरची मी माती घेऊन यायचो आणि ती माझ्या मॉडेलवरती टाकायचो. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की बाबा साईबाबांचं एखादं मंदिर जेव्हा घडत असतं तेव्हा त्या मूर्तीचा स्पर्श शिर्डीला जाऊन करून आणतात, त्या प्रकारचा तो माझा भाव होता. आणि असं प्रत्येक किल्ल्याचा मी अभ्यास केला. आणि मग मुंडले साहेब मला म्हणायचे, मग मुंडले काकाचे मॉडेल पाहायला यायचे आणि ते म्हणायचे की प्रफुल्ल हे आपल्याला परमनंट करायला हवं. आता परमनंट करायचं म्हणजे माझ्याजवळ जागा नव्हती,
आणि मग गंमत अशी झाली की मुंडले काका माझ्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी शिवगौरव पुरस्कार द्यायचो. अच्छा. तर त्या एका कार्यक्रमाला मुंडले काका प्रमुख अतिथी म्हणून होते आणि त्यांनी आपल्या भाषणात अनाऊन्स केलं की मी पसायदान परिसर असा असा बनवतोय आणि त्याची जबाबदारी मी प्रफुल्लला देतोय. माझ्याशी काहीच बोलणं नव्हतं झालेलं, पण त्यांनी माझं ती धडपड माझी ती सगळी बघितलेली होती. असं ते काम माझ्याकडे आलं. बरं. आणि मग त्या दरम्यानचा काय अनुभव होता तुमचा? बापरे, तो अनुभव म्हणजे कसा आहे की सगळ्यात पहिले तर आपण घरचा किल्ला करायचा म्हणजे तो साधारण महिनाभर वगैरे असायचा. पण आता हे मला परमनंट करायचे होते, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचा वापर करून मला करायचे होते. मग तेव्हा अक्षरशः आपण इंजिनिअरिंग मध्ये जे R&D म्हणतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, हे सगळे प्रकार मी केले. मग त्या तटबंदी करायच्या आहेत तर त्या नागमोडी असतात, कधी सरळ असतात, कधी अशा वळसा घातलेल्या असतात. तर तसे मी वेगवेगळे मोल्ड्स केले MS शीटमध्ये आणि मग त्याच्यात कॉन्क्रीट टाकून त्याला व्हायब्रेटर चालवून, म्हणजे आपण म्हणतो की बाबा कॉन्क्रीट पक्क व्हायला पाहिजे. मग जसं आपण विटा क्युरिंगला टाकतो तसे ते मोठ्या टाक्यांमध्ये ते सगळे मी भाग क्युरिंगला टाकायचो आणि मग दगडाच्या, म्हणजे UCR रबल मेसनरी म्हणतात, म्हणजे दगडाची मेसनरी करून तो डोंगर करायचा आणि त्याच्यावरती मग सगळं अकॉर्डिंग टू प्लॅन ते सिमेंट मध्ये फिक्सिंग करायचं. अतिशय म्हणजे मजा आली तेव्हा. ते एक चॅलेंज होतं माझ्याकरता. बरं, आता आपण FRPचा वापर खूप करतो, म्हणजे फायबर रिइन्फोर्स पॉलिमरचा, आणि खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या सुद्धा आपण त्यात बनवतो. अच्छा, म्हणजे हे सगळ्या ऋतूंमध्ये सुरक्षित? हा, सगळ्या ऋतूंमध्ये सुरक्षित असतं कारण ते ओपन आहे ना. ओपन आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर मग आम्ही स्प्रिंकलर्स लावले आहेत तिथे किंवा तिथलं लॉन वगैरे मेंटेन करायला. तर काय झालं, तेव्हा FRP नव्हतं. तर मग आता जसं किल्ल्यांवरच्या इमारती ज्या आहेत की जसं महाराजांची राजसदर आहे किंवा सिंहगडावरचं दारू कोठार आहे, तर ह्या सगळ्या इमारती मी पहिले MS प्लेट मध्ये बनवल्या, म्हणजे लोखंडाच्या शीट मध्ये, आणि त्याच्यावरती घुमट, त्याच्या दरवाजांना कार्विंग, हे सगळं एमसीलचा वापर करून केलं मी. आणि हाताने जशी माती वळतो, बरं एमसील असं मळून नाही ठेवता येत, तर थोडं थोडं मळत मळत 67 किलो एमसील मी त्या मॉडेल्स करता वापरला. हे सगळं ती मजा होती, म्हणजे तो चॅलेंज होता माझ्याकडे. आणि हे बघायला जायलाच पाहिजे, म्हणजे प्रत्यक्ष आपण नाही प्रत्येक किल्ला बघू शकत, पण आपण प्रतिकृती बघितल्यावर एक अंदाज तर येतो आपल्याला. म्हणजे तुम्ही जेव्हा त्या पसायदान परिसरात एंट्री करता तेव्हा आपल्याला तो, जसा आपल्याला दुरून सह्याद्री आपण बघतो ना, की आपण एखाद्या आपल्या कारमध्ये बसून किंवा ट्रेन मध्ये बसून आपण दूरनं दिसतो तो सह्याद्रीचे डोंगर आणि ते कातळ कडे वगैरे, तर तिथे आतमध्ये गेला ना की तो असे सगळे वेगवेगळे किल्ले दिसतात ना, इतकी मजा येते. आणि मग तुम्ही तिथे इतिहास पण लिहिल काय? म्हणजे कसं आहे माहितीये का, आता हे पसायदान पहिल्यांदा 2004 साली त्याचं अनावरण झालं, म्हणजे 2004 साली लोकार्पण झालं. 20 वर्ष झाली तेव्हा. 21 वर्ष झाले. तर तेव्हाचे जे सरसंघचालक होते सुदर्शनजी, त्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं. आणि तेव्हा नितीन गडकरी साहेब विरोधी पक्षनेता होते, त्यांच्या उपस्थितीत, आणि वीरेंद्रजीत सिंह हे होते दीनदयाल सेवा ट्रस्टचे, त्यांच्या उपस्थितीत हे सगळं लोकार्पण झालं. बरं, मग आता कसं आहे की 2004 साली ज्यांनी पसायदान बघितलंय तर त्यांना पुन्हा यायची ओढ असायला हवी ना. तर आम्ही काय केलं की दर 3-4 वर्षांनी त्याच्यामध्ये काहीतरी ऍडिशन्स करत गेलो, किंवा नवीन काहीतरी असल्याशिवाय लोक आकर्षित कसे होतील, असं करत करत आम्ही प्रत्येक वेळेस, मग जसं मी तुला म्हटलं की बाबा आपण ते एमसील मध्ये सगळं मूर्त्या केल्या, पण नंतर आम्ही त्या FRPचा वापर करून सगळ्या त्या इमारती बनवून घेतल्या. मग त्याच्यात ऍडिशन हे केलं की बाबा त्या किल्ल्यांवरचे जे प्रसंग घडलेले आहेत ते प्रसंग असे छोट्या छोट्या मूर्ती स्वरूपात आपण तिथे दाखवलेले आहेत. अच्छा. की कसं आहे की लहान मुलं जेव्हा येतात तेव्हा त्यांना ते ऍक्च्युअल असं दिसलं ना की त्याचा इम्पॅक्ट येतो. की जसं तानाजी गड चढून गेले, पण जोपर्यंत तो प्रसंग ते त्या मॉडेलवरती बघणार नाही तोपर्यंत त्यांच्या लक्षात नाही राहणार. म्हणून मग ते तानाजी गड चढतायत. त्याच्यानंतर लहानपणी शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं ट्रेनिंग सुरू आहे. मग तिथे घोडा आहे, महाराजांच्या हातात भाला आहे, जिजाऊ ते कौतुकाने बघतायत. त्याच्यानंतर राजगडावरती आग्र्याहून सुटून महाराज बैराग्याच्या वेशात पाली दरवाजावर आले, तो प्रसंग आपण घेतलेला आहे. मग हिरकणी बुरुज उतरली, तो हिरकणीचा प्रसंग. मग रायगडावरती जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा सगळ्यात पहिले महाराज राजसभेपासून तर तिथे जे महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत मिरवणुकीने गेले होते. जगदीश्वराचं मंदिर आहे ते,
मिरवणुकीने ते गेले होते. तर ते सगळे प्रसंग आपण किल्ल्यावर दाखवले. आणि मग इतिहासासाठी तुम्ही बोलले होते की बारकोड, हा, आणि दुसरं काय केलं मग आता, म्हणजे आता जसं आपण नाट्यक्षेत्रात, आता हे इनोव्हेटिव्ह आहे हा, तुम्ही हे केलं. इनोव्हेटिव्ह म्हणजे काय केलं आपण 2013 साली आपण विक्रम गोखले, विनय आपटे, राहुल सोलापूरकर हे जे म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्रीतले जे प्रसिद्ध लोक आहेत यांच्या आवाजात आपण काही रेकॉर्डिंग्स करून घेतले, की जसं मी राजगड बोलतोय, महाराजांचा अभेद्यगड, हे सगळे विक्रम गोखले, विनय आपटे यांच्या आवाजात त्याला बॅकग्राऊंड म्युझिक देऊन आपण ते सगळे मुंबई आणि पुण्याला जाऊन सगळे रेकॉर्ड करून आणले. आणि त्याचा आपण आता तिथे QR कोड ठेवलेला आहे, की तो QR कोड तुम्ही स्कॅन करा आणि तो किल्ला तुमच्याशी बोलतो. म्हणजे जसं आपण शाळांमध्ये आत्मवृत्त लिहायचो तसं ते किल्ल्यांचे आत्मवृत्त आपल्याला किल्ला सांगतोय. असं हे इनोव्हेटिव्ह सगळं आपण काम केलेलं आहे. खूप छान. मला सांगा दादा की तुम्ही किल्ल्यांबद्दल माहिती दिली. 6 किल्ले आहेत महाराज. 6 किल्ले आहेत. म्हणजे मी सांगितलं ना, महाराजांच्या आयुष्यात जसे ते येत गेले, शिवनेरीवरती जन्म झाला, पहिला जिंकलेला तोरणगड, त्याच्यानंतर राजगड, त्याच्यानंतर सिंहगड, रायगड आणि सिंधुदुर्ग. 6 किल्ले आहे. अजून काय या व्यतिरिक्त तेच मी बघण्यासाठी? तुला सांगितलं की आपण जे ऍडिशन्स करत गेलो, मग तिथे असा विचार केला की आता तिथे ज्ञानेश्वरांची भव्य मूर्ती आहे 20 फुटाच्या मेडिटेशन हॉलवर, आणि तो 20 फुटाचा मेडिटेशन हॉल जो आहे तो ऑक्टॅगोनल आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलंय की त्याच्यामध्ये वेगवेगळे ज्ञानेश्वरीतले प्रसंग घेतलेले आहेत, मोठे भव्य आहेत ते. अच्छा. आणि मागच्या बाजूने म्हणजे महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीच्या मागून आपण, म्हणजे खालती जो हॉल आहे तिथून आपण आतमध्ये ध्यान मंडप केलेला आहे. बरं. तिथे फक्त एक मोठा ओम लावलेला आहे की तिथे ध्यान करा तिथे आल्यानंतर, कारण ध्यानाचं महत्व आता आपण जाणतोय. त्यामुळे ती शांतता तिथे जी मिळते ना, म्हणजे मग तिथे आम्ही पाट्याच लावलेल्या आहे की बा इथे बोलू नये. बरोबर. त्यामुळे ते वाईब्स राहतात. आपण जे काय बोलतो, म्हणजे आपण इथेही जे बोलतोय या इमारतीत सुद्धा आपली वाईब्स असतात. अच्छा. त्यामुळे तिथे सगळं शुद्ध वातावरण असावं म्हणून तिथे आपण शांतता ठेवतो. बरं, त्या ऑक्टॅगोनल बिल्डिंगवर मग आपण बाहेरनं प्रसंग घेतला की जसं गुरु शिष्य परंपरा, म्हणजे शिवापासून मग आदिनाथ, बैजनाथ, निवृत्तीनाथ आणि संप्रदाय, तो प्रसंग आहे. मग त्याच्यानंतर महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याकडून वेद वदवले, तो प्रसंग आहे. मग चांगदेव 65 मधला जो महाराजांनी भिंत चालवली तो प्रसंग आहे. आणि उरलेल्या 3 भागांवरती मोठ्या ग्रॅनाइट वरती ज्ञानेश्वरीतल्या ओव्या लिहिलेल्या आहे आणि त्याचं मराठी भावार्थ खालती लिहिलेला आहे. म्हणजे आपण ज्ञानेश्वरी वाचतो तेव्हा आपल्याला पटकन समजत नाही ना, तसंच पसायदान सुद्धा लिहिलेलं आहे. म्हणजे पसायदान एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने त्याचा मराठी भावार्थ आहे. बरं, मग आता हे झाल्यानंतर मग आम्ही असा विचार केला की बा इथे क्रांतिकारक आणि थोर समाजसेवक सुद्धा असायला हवे. आता प्रत्येक गोष्ट मूर्ती स्वरूपात करणं पॉसिबल नसतं, म्हणून मग आम्ही मोठे 10 बाय 10 म्युरल्स केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आपण तुकाराम महाराज, रामदास स्वामी, मग बाजीराव पेशवे, झाशीची राणी, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, शिक्षणाचं महत्व हे पोरांपर्यंत पोहोचायला हवं. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आणि इकडे गुरुजी गोळवळकर आणि डॉक्टर हेडगेवार, म्हणजे ते आपलं भूषण आहेत ना हे सगळे लोक. हे सगळं केलेलं आहे. आणि आत्ता या वर्षी लेटेस्ट आपण 22 जानेवारी 2024 जे आपण मंदिर झालं आपलं अयोध्येतलं, म्हणजे मी तर म्हणतो आपली जनरेशन इतकी लकी आहे. 500 वर्षांचा तो इतिहास आहे त्या लढ्याचा, आणि ती मंदिर आपल्या समोर घडताना आपण बघतोय. म्हणून मग आम्ही त्या मंदिराची सुद्धा भव्य प्रतिकृती तिथे आपण उभारलेली आहे. आणि ती प्रतिकृती जिथे उभारलेली आहे तो एक मोठं शेड केलेला आहे आणि त्याच्या बाहेरच्या बाजूने पूर्ण रामायण आपण पेंट केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण फक्त विद्यार्थ्यांकरता आणि नागरिकांकरता केलेला आहे. आणि हाच उद्देश की बा आपली संस्कृती, आपला खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचा. बरोबर. आणि आपण म्हणतो की पसायदान आपल्याला माहिती आहे, पण त्याचा भावार्थ काय एक्झॅक्ट, करेक्ट, तर ते माहिती पाहिजे. तर म्हणून आपण खास आपण ती गोष्ट सर्च करत नाही, पण आपल्याला असं सहज बघायला मिळालं तर आपण वाचून आपल्याला ते पूर्ण शेवटपर्यंत ते ज्ञान राहतं. पण खूपच मलाही आवडलं. म्हणजे मी तर माझ्या मैत्रिणींशी बोलूनच ठेवलं होतं की आपल्याला नेक्स्ट जे आहे. अगदी अगदी कसं मी तेच सांगतो तुला. आता तू मैत्रिणी म्हटल्यानंतर म्हणजे महिला हा जेव्हा विषय येतो ना, तेव्हा कसं की घरचं सगळं करून मग एखाद्या ट्रिपला जाणं,
हे थोडं म्हणजे कठीण असतं ना, म्हणजे वेळ काढावा लागतो. मग नवरा घरी असेल तर त्याचा स्वयंपाक करून जावं लागतं, हे ते सगळं. तर आपण काय केलंय की तिथे आतापर्यंत जेवणाची व्यवस्था नव्हती, बरं. पण आता आपण ती पण सुरू केली आहे. अच्छा. म्हणजे जसं शाळांच्या ट्रिप जेव्हा येतात तेव्हा शाळेतले विद्यार्थी आपला डब्बा घेऊन येतात, तर आम्ही त्याच्याकरता वेगळी जागा केलेली आहे. तिथे एक हनुमानाचं आणि एक गणपतीचं सुंदर मंदिर आहे आणि तो मोठा परिसर आहे आणि सुंदर झाडं आहेत तिथे, आणि त्या झाडांच्या भोवती आम्ही पार केलेले आहे की जेव्हा शाळेची ट्रिप येते तेव्हा डब्बा तो सगळा तिथे खातात आपलं आणलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी, आपण पसायदान परिसरात जेवण खावण अलाउड नाही, दारू सिगरेट तंबाखू या गोष्टी अलाउडच नाही, कारण ते पावित्र्य आपण तिथे टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. मग आता दुसरं म्हणजे शाळांनी जर का म्हटलं आम्हाला की बाबा नाही आमच्या विद्यार्थ्यांची पण जेवणाची व्यवस्था करा, तर आपण 250-300 विद्यार्थ्यांची सुद्धा सोय करू शकतो. आणि जेव्हा ज्येष्ठ नागरिक येतात किंवा महिला येतात तेव्हा मग त्यांना आपण अगदी ब्रेकफास्ट पासून तर दुपारच्या लंच पर्यंत आपण ते सगळं करतो. येण्या जाण्याची सुद्धा आपण सोय करून देऊ शकतो जर का तुमची रिक्वायरमेंट असेल तर. म्हणजे एक छान सहल प्लॅन होऊ शकतो एकदम छान. म्हणजे सगळं तुमच्यावरच आहे की येणं जाणं जेवण नाश्ता. आणि दुसरं कसं आहे माहितीये का, समजा तुम्हाला काहीच नको आहे आमच्याकडनं, बरं, की आम्हाला नाश्ताही नको आहे, येण्या जाण्याची सोय आम्हीच करू आणि डब्बेही आम्हीच आणू, तर पसायदान निःशुल्क आहे. अरे वा. तिथे एंट्री फी नाही. बरं. कारण मुंडले साहेबांचा म्हणजे भैयासाहेब मुंडले आता 31 जुलैला मागच्या वर्षी गेले, पण त्यांचे विचार इतके स्वच्छ होते की तिथे जो रामा डॅम जो आहे तो 1985 साली त्यांनी बांधलेला 50वा डॅम आहे, आणि तेव्हा त्यांनी तिथे भरपूर जागा वगैरे घेऊन ठेवली होती आणि त्यांची ती दूरदृष्टी होती की बा विद्यार्थ्यांकरता. तसंच आम्ही हे जे जेवणा खावण्याचं जे आम्ही म्हणतो ना, तर मुंडले साहेबांचाच म्हणजे मुंडले एज्युकेशनल ट्रस्टच तिथे साहस द कॅम्प म्हणून ऍडव्हेंचर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी. अरे वा. हा, तर तिथे कॅम्प्स होत असतात आणि तिथे वेल इक्विप्ड किचन आहे, त्याच्यामुळे त्याच्या सपोर्ट घेऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. छान छान मस्त. मला खूप ही कन्सेप्टच खूप आवडली आणि म्हणूनच मी सगळ्यांना आवाहन करेल की तुम्ही नक्की पसायदान या परिसराला म्हणजे या पर्यटन स्थळाला भेट द्या. आपल्या मुलांना दाखवा की काय असतो आपला महाराष्ट्राचा इतिहास इतका मोठा आहे भारताचा. खरंच आहे ना. आणि कसं आहे की पुस्तकांमधून इतिहास काय शिकवला जातो हे आपण मगाशी पण बोललो, म्हणजे त्याच जीव तोडून आम्ही त्याच्यावरती काम करतो. बरोबर. आता जेव्हा शाळांच्या ट्रिप्स येतात ना तेव्हा मी स्वतः म्हणजे त्यांना सांगता की एक्झॅक्टली काय. कारण काय होतं की बरेच जण तो स्कॅन करत नाही कोड, QR कोड जो आहे, पण जेव्हा मी प्रत्यक्ष त्यांना सांगतो की बा तोरणगडावर महाराजांना म्हणजे महाराजांच्या मावळ्यांना 22 हंडे धन सापडलं, प्रत्येकाने समजा एक एक मूठ समजा खिशात टाकली असती तर काय फरक पडला असता, छत्रपती शिवरायांना तर कळलंही नसतं. पण छत्रपती शिवरायांवर जो विश्वास होता त्यांचा आणि महाराजांचा आपल्या मावळ्यांवर जो विश्वास होता तो तिथे मोडला असता. पण ते मावळे त्यांचेच आणि ती सगळी लोकच वेगळी होती. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण हे मूल्यच आहे, हे मूल्यच आहेत, हे मूल्य पोरांना कळायला हवेत. बरोबर. खूप छान. आणि मग ते सगळं मेंटेन कसं केलं जातं? मेंटेन कसं होतं माहितीये का, किती एकरचा परिसर आहे तो? हा टोटल पसायदान परिसर जो आहे तो 12 एकरचा. 12. आणि तिथे आपण काय केलेलं आहे की तिथे एक बॅरिकेड टाकलाय मोठं की जिथून आपण गाड्या समोर जाऊ देत नाही, मग गाड्या सगळ्या बाहेर पार्क होतात. आणि हा अर्थात सिनियर सिटीजन जर का असतील तर आपण त्यांना बॅरिकेड उघडून त्यांच्या गाडीने आपण त्यांना जाऊ देतो, पण गाडी पुन्हा मागे पार्क करायची. आणि मेंटेनन्स जर का म्हटलं ना तर तिथे कंटिन्युअस 3-4 माणसं कंटिन्युअस काम करत असतात. म्हणजे आज सुद्धा आता पाऊस झालेला आहे पण तिथे अजिबात कुठेतरी असं तण वाढलेलं आहे किंवा उगाचच कचरा पडलाय असं अजिबात नसतं. अतिशय सुंदर पद्धतीने. आणि आम्ही दर 2-3 वर्षांनी त्याला पेंटिंग करणं, त्याचं रिपेअरिंग करणं, हे सगळं आम्ही करत असतो. बरोबर. म्हणजे आता अजून मला एक विचारायचं आहे म्हणजे जाता जाता की तुम्ही बघा दादा की तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा किती फायदा झाला की तुम्ही नाट्य क्षेत्रात कार्यरत आहात, सांस्कृतिक क्षेत्रात, साहित्य तुमच्या खूप जवळ आहे, सगळं संगीत म्हणा, निवेदन खूप छान करता, इतिहासाचे अभ्यासक आहात तुम्ही, म्हणजे तुम्ही खूप छान सावरकरांवर बोलू शकता सगळ्याच गोष्टींवर. तर आता एक जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? एक तर सगळ्यात पहिले मी सांगू का, मी माझ्या वडिलांचे आशीर्वाद आहेत मला. हो. कारण
आपण म्हणतो ना कम्प्लीट मॅन, तसे माझे वडील होते. ते स्वतः उत्तम चित्रकार, गायक, अनेक नाटकं त्यांनी, पण त्यांचा फार्सिकल नाटकाचा त्यांचा विषय होता आणि त्यांनी स्वतः अनेक नाटकांमध्ये कामं केली आहेत, दिवाडकरांबरोबर वगैरे. त्यांचे आशीर्वाद आहे त्यामुळे, आणि गोंदवलेकर महाराजांचे आशीर्वाद आहेत की मी हे सगळं करू शकतो आणि मला रसिकांचं प्रेम मिळतं आणि त्यातनं ऊर्जा मिळते. आता तू म्हणालीस की बाबा जाता जाता आपण ह्या आपला हा टॉक शो बघणारे किंवा आपला पॉडकास्ट बघणाऱ्यांकरता किंवा नागरिकांकरता, विद्यार्थ्यांकरता काय मेसेज द्याल? तर मला हे म्हणायचं आहे की मला छत्रपती शिवरायांनाच मागणं करायचं आहे. आपण बघतो की छत्रपती शिवरायांचा फक्त राजकारणाकरता उपयोग केला जातो, त्या विषयात मला पडायचंच नाही आहे. आजच्या राजकारण्यांनी खरं तर छत्रपती शिवरायांचं आज्ञापत्र काय होतं हे एकदा वाचावं. आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही राज्य करा ना. मग मी कुठल्याही पक्षाचा नाही किंवा काही नाही, आपण कलाकार आहोत, आपल्याला सगळे लोक सारखे आहेत. त्यामुळे मी खरं तर स्वतः छत्रपती शिवरायांनाच मी मागणं करतो की तव शौर्याचा जरा अंश दे, तव शौर्याचा जरा अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, तव जीवनातला एकच क्षण दे, त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत, उजळणी टाकू पुसू पानिपत, पुन्हा लिहाया आपुले भारत, व्यास वाल्मिकी येतील धावत, तव धैर्याचा जरा स्पर्श दे. एवढंच मी म्हणेन. वा वा, तुम्ही आता जे बोललात ना ते खरोखर प्रत्येक घरात हे जे मूल्य आहे, महाराजांनी काय केलं आहे, त्याग आहे महाराजांचा आणि आज्ञापत्राचा उल्लेख केला आहे, ते खरोखर सगळ्यांनीच वाचायला पाहिजे. आणि आपल्याला खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास इतका चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर आलेला आहे, हे सगळे करेक्शन्स करणं हे आमच्या पिढीचं म्हणजे आपल्या पिढीचं काम आहे की खरा इतिहास संभाजी महाराजांचा तो सुद्धा पोहोचायला हवा लोकांपर्यंत. नक्कीच, ती माझी तळमळ असते. तर प्रफुल्ल दादा, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला पसायदान या परिसर म्हणजे हे जे पर्यटन स्थळ आहे नागपूर पासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर, ते का बघायला जायला पाहिजे, त्याचं महत्त्व, त्याचे वैशिष्ट्य आज आपल्यासोबत शेअर केलेत. आणि त्याचे म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजरच प्रफुल्ल माटेगावकर दादा आहे, ही संकल्पना मुंडले सरांची आहे. ही खूप छान गोष्ट आहे की आपल्यातलाच एक म्हणजे एक व्यक्ती इतकी छान त्याच्या डोक्यात येते एक संकल्पना आणि ती सत्यात साकारतो आणि ते सगळ्यांना बघायसाठी ती ओपन ठेवतो. निशुल्क आहे हे, इथे कुठलाही चार्ज घेतला जात नाही. तर मग आपण नक्की जायलाच पाहिजे आणि बघायला पाहिजे प्रत्यक्ष की ते किती भव्य आहे, किती छान आहे आणि त्यातनं आपण आपल्या मुलांना स्वतः काय मूल्य घेऊ शकतो. तर दादा, खूप खूप धन्यवाद, आपण आमच्या स्टुडिओत आला. मी सुद्धा मनापासून तुझे धन्यवाद व्यक्त करतो की मला ह्या पॉडकास्टद्वारे मी लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि जो काय आमचा छोटा विषय आहे तो लोकांपर्यंत छोटा आहे पण त्याचं जे महत्व ते खूप मोठं आहे. सगळ्यात पहिला टूर तर माझाच राहणार आहे. तर मंडळी, आता आपल्याला आपली थांबायची वेळ झालेली आहे. तर मग मंडळी, कधी जाताय पसायदानला भेट द्यायला, म्हणजे नेक्स्ट डेस्टिनेशन पसायदान असेल, तर तोपर्यंत प्रणालीला द्या रजा. आपण अनेक पुस्तकांचं वाचन करा, योग करा, फिट राहा, निरोगी राहा, मस्त राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि पसायदान या परिसराबाबतची संपूर्ण माहिती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तोपर्यंत नमस्कार, सायोनारा.